सध्या मालिका खरंच खूप इंटरेस्टिंग वळणावर आहे, त्यामुळे एपिसोड कधीही मिस करू नका. आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी ना साक्षी आता खानोलकरांच्या किचनमध्ये असते आणि छान अशी ना फोडणी लावत असते, कारण तिला ना छान असे दडपे पोहे करायचे असतात. तेच आता गौतमसुद्धा तिच्याबरोबर असतो आणि गौतम म्हणतो की आज तू चक्क दडपे पोहे करतेस, म्हणजेच जेव्हा खानोलकरांकडे होतीस तेव्हा काहीतरी वेगळंच असायचं तुझं, म्हणजे सँडविच असू दे आणि त्याचसोबत आव्याकडून काही काही वेगळंच खायचीस, पण आता तर चक्क तू हे दडपे पोहे वगैरे करायला लागलीस. आणि मग तेव्हाच ना साक्षी ते दडपे पोह्यांची रेसिपी कुठून तिने घेतली आहे, म्हणजे तिच्या सासूबाईंकडनं, म्हणजेच उमाकडनं. आणि ही जी रेसिपी आहे तिने ना खरं तर ना आकाशच्या काकांकडे खाल्ली होती आणि त्यामुळे तिला दडपे पोहे आवडले होते आणि तिने स्पेशली तिच्या सासूकडनं हे बनवून घेतले होते आणि त्याची रेसिपी तिने विचारली होती आणि तसंच ती आता इथे येऊन माहेरी पोहे करत होती. आता ते पोहे जशी तडका वगैरे लागतो, खूप छान असे भाजलेले शेंगदाणे खोबरं वगैरे सगळं काही ती घालते आणि त्यानंतर ते दडपे पोहे घेऊन ती डायनिंग टेबलजवळ येते. बिंदू तर एकदम आतुरच झालेली असते की कधी एकदा खायला भेटतंय असं झालेलं असतं या बिंदूला. मग आजी बनते आणि आजी बघते तर काय खूप सुंदर असे पोहे झालेले असतात आणि मग आजी म्हणते की दे बाबा लवकर, खूप भूक लागली आणि तुझे काही पोहे केलेस ना घमघमाट पूर्ण घरामध्ये पसरलाय बघ. आणि मग काय इकडे आता गौतमही खात असतो, आजी खात असतात, दोघंही जण साक्षीचं कौतुक करतात, कारण साक्षीने खरंच खूप उत्तम असे पोहे आता बनवलेले असतात. तेच तेजस्विनी तिथे येते आणि तेजस्विनी म्हणते की आज नाश्त्याचं काय. मग आता आजी सांगत असते की बघ आज तुझ्या लेकीने मस्त असे दडपे पोहे केलेत. मग आता दडपे पोहे म्हणजे सकाळी सकाळी आता शुगर क्रॅक करायचे, नको नको, माझं आपलं रोजचं जे काही आहे तेच मी इंटेक करणार आहे, बाकी मला काही नको, मला प्रोटीन लागतं, कॉफी लागते, हेच मी घेणार आहे अशी ती म्हणते. तेव्हा आजी तिला थोडासा माज कमी करायला सांगते आणि म्हणते की बघ तुझ्या मुलीने इतकं काहीतरी चांगलं बनवलं आहे तर ते तू खाऊन बघ ना. मग तेव्हाच ना इथे साक्षीसुद्धा त्यांची कहाणी सांगते, म्हणजेच ती आता सांगत असते की ते काही आहे ना आई, आमच्याकडे ना असे जे काही नारळ आहेत आमचे वगैरे ते गावावरनं इथे येतात, भरपूर नारळ येतात आणि जे काही सामान असतं गावावरनं इथे यायचं ते खरं तर आमच्याकडे गाडीने येतं आणि ती गाडी जेव्हा दादरला येते तेव्हा माझे सासरे स्वतः जातात ते सगळं घ्यायला. मग ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा तेजस्विनीला खटकत असतात, म्हणजे ती म्हणते की ओ गावठी हे सगळं काही. मग तेव्हाच आजी म्हणत असते की काय गावठी, अगं लोकांकडे चालतं असं, प्रत्येक घरात असं चांगलं चांगलं नसतं, अगं मुलीने एवढं बनवलंय तर खा ना. मग ती एक चमचा खाते, आजीने सांगितलंय म्हणून. मग ती विचारते त्यामध्ये शुगर वगैरे ॲड केली आहेस का. मग ती म्हणते की हो एकदम थोडीशी शुगर ॲड केली आहे. मग तिला आता ते नकोसं झालेलं असतं. तेच आता इथे आजीला आठवतं की आपण घरामध्ये एवढे चांगले पदार्थ बनवतोय, नंतर तर बाबा ती विचार करते की आसावरी आल्यावर काय होणार आहे, म्हणजे आसावरी आल्यावर चांगलं चमचमीत तर आपल्याला खायला भेटणारच आहे, आतापासूनच माझ्या तोंडाला एकदम चव येते. मग तेव्हाच ना गौतमला आजी बोलते की अरे आपण तर एक काम केलंच नाही, आपण तर मुलगी पसंत केली, आपल्याकडे नसतं का. अरे मुलीला आपण काहीतरी शगुनाचं द्यायला हवं, म्हणजे हे लग्न फिक्स झालंय तर द्यायलाच हवं रे. मग आपलं राहिलं त्यापेक्षा ना आपण आहे ना आपल्या खानदानी जे शिंदेशाही जे तोडे आहेत ना ते देऊया. मग इथे आजच आपण हे करायला हवं असं आजीचं असतं. तेजस्विनी बोलते की तुम्हाला जायचं तुम्ही जा, मला जमणार नाही, मला कामं आहेत. मग आजी आणि जायचं ठरवतं. ते सुभाष ना आता सगळी यादी करत असतात, कारण का ते कोकणातले असतात, त्यामुळे गणपती नागपंचमी या वेळेला त्यांना गावाला जायचंच असतं आणि नेमकी ह्यांची वरचल असते, त्यामुळे आता ह्यावर्षी त्यांनाच जायचं आहे. आणि त्यामुळेच ते आता म्हणत असतात की आपल्याला एवढ्या जणांच्या तिकिटी काढायच्या म्हणजे किती खर्च आहे, महागाई एवढी वाढली आहे. मग तेव्हाच ना नागपंचमीला तुम्ही आणि बायाच जाऊन या असंही आता इथे असणारी पम्मा सांगत असते. पण मग पुढचं काय, पुढच्या खर्चाचं काय, डेकोरेशन आणि हे सगळं काही तेवढ्यातच ना त्यांचं बोलणं चालू असतं आणि बाहेरून आसावरी येते. आसावरीने तिने जे कपडे शिवलेले असतात ना त्याचे पैसे भेटलेले असतात. आसावरी येऊन लगेच पम्माला ते पैसे देते. पम्मा म्हणत असते की नको हे सगळं काही, कशाला, तुझ्याकडे ठेव, आता तुझं लग्न जवळ येते, तुला काही गोष्टी लागतील घेण्यासाठी, मग ठेव ना तुझ्याकडे. पण तेव्हाच ती म्हणत असते की नको गाई, ठेव तुझ्याकडे, तसंही माझ्याकडे आहेत आणि जेव्हा नसतील तेव्हा तू आहेस की द्यायला. मग आता सुभाष म्हणतात की खरं खरं सांग, तू आमचं बोलणं ऐकलंस ना. आसावरी म्हणते की नाही. तेच आता पम्माला ना बिचाऱ्या आसावरीसोबत एक म्हणजे छोटाशा का होईना तिला लग्नाच्या आधी ना एक बांगड्या घेऊन द्यायच्या असतात आणि म्हणूनच ती बघ बोलून दाखवते. पण आसावरी सांगत असते की आई मला सोन्याचं वगैरे काही नको आहे गं. मग आसावरी इतकं सगळं समजून घेत असते ना, त्यामुळे पम्मालासुद्धा छान वाटत असतं. तेजस्विनी आता बसलेली असताना तिकडनं आता जिममधून वगैरे ना जय आलेला असतो आणि नुकताच येऊन बसतो. मग नाश्त्याचं काही असं विचारतो. तेव्हा
तेव्हाच त्याला तेजस्विनी सांगते की बघ प्रोटीन इंटेक करणार आहेस ना, बघ हाक मारून कोणी आहे का, कारण बाकी सगळे घरातले तर कोण नाही आहेत, फक्त नोकर आहेत का बघ. कारण आज घरात मग नाश्त्याला काय बनवलं होतं, मग नाश्त्याला दडपे पोहे काय ते साक्षीने केलेत आणि ती काहीतरी अजून काय काय सांगत होती. आज साक्षीने चक्क दडपे पोहे केलेत असं आता इकडे असणारा जय बोलतो आणि जय लगेच दडपे पोहे खायला सुरुवात करतो. मग इकडे तेजस्विनी म्हणते अरे तू कोणत्या गोष्टी काय करतोयस तुला कळतंय का, अरे आपण व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळं फॉलो करणारे आहोत, आपल्याला प्रोटीन इंटेक लागतो, आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात, वेट लिफ्टिंग लागतं आणि मग हे सगळं काय आहे तू. मग तेव्हाच तो म्हणतो की एक दिवस चालतं ग मम्मा, आणि खरं तर आपल्या साक्षीने केलं म्हटल्यावर खायलाच हवं. आणि मग बाकीचे कुठे गेलेत, मग तेव्हाच तेजस्विनी सांगते बाकीचे सगळेजण गेलेत परभांकडे, काय तर म्हणे शगुनाचे दागिने वगैरे द्यायला, म्हणजे तिला तोडे वगैरे द्यायला गेलेत. मग तू का नाही गेली, मला थोडं काम आहे, मला मीटिंग आहे. मग मीटिंग कधी आहे, 1 तासाने. मग 1 तासाने मीटिंग आहे ना, मग ठीक आहे अजून टाईम आहे, आपण जाऊया. मग तुला जायचं आहे तर तू जा, मी काही येणार नाही असं तेजस्विनी जयला सांगते. जय काही ऐकत नाही. जय म्हणतो की बघ आता तूच म्हणतेस ना की परंपरा जपल्या गेल्या पाहिजेत तरच पुढे व्यवस्थित सगळं काही होतं, मग आता तू जे बोलतेस त्याच गोष्टी तू करत नाहीस, मग कसं चालणार आहे ग मम्मा. मग आता जय पुढे नाही, या तेजस्विनीचा काही ठाव ठिकाणा लागतच नसतो. या जयने जे काही बोललेलं असतं ना ते तेजस्विनीला गपचूप ऐकावंच लागतं. जय म्हणतो मी चल पटकन तयार होऊन येतोय आणि तूही पटकन फ्रेश हो, तयार हो, मग आपण बसूया, मग आपण निघूया पटकन असंही आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि मग काय, मग इथे पटापट ती तयारी करायला लागते. मीटिंगसुद्धा पोस्टपोन केलेली असते. इकडे सगळीजणं असतात, उमासुद्धा येते आणि उमाही आता आलेली असते. आणि मग काय इथे आता एक एक करून ना मोबाईलमधले जे व्हिडिओज असतात युरोप टूरचे वगैरे, लंडन हेकडचे सगळे व्हिडिओज जे आहेत ते साक्षी एक एक करून दाखवत असते. आणि साक्षी जेव्हा एक एक करून गोष्टी दाखवत असते ना तेव्हा ते सगळं व्हिडिओज बघून ना पम्मा खुश असते. पम्मा म्हणते की बापरे एवढं सगळं. तर गौतम म्हणतो की तुम्ही काकू काळजी करूच नका, फक्त तुम्ही पासपोर्ट विजा रेडी ठेवा, पुढचं नंतर आपण सगळं काही बघूया. तेच इकडे समायरा बोलत असते की ह्या लोकांची मुंबईच्या कर्जतपर्यंत जाण्याची लायकी नाही आहे आणि ह्यांना लंडन आणि युरोपला फिरायला घेऊन जातात. काय माणसं आहेत ना खरंच. इकडे आता समायरा हे सगळं बोलत असते. ते शरूही म्हणते की तिथे शॉपिंगसुद्धा किती भारी असेल ना. मग तेव्हा समायरा तिला परत म्हणते की त्याच्यासाठी पण पॉइंट्स लागतात, म्हणजे जे काही तिकडचे अमाऊंट आहे त्याबद्दल ती बोलत असते. मग तेवढ्यातच ना तेजस्विनी आणि जय येतो आणि तेजस्विनी जय आल्याबरोबर सुभाष लगेच जागेवरनं उठतात आणि म्हणतात की या तेजस्विनी ताई या. जयलासुद्धा बसायला स्पेशली खुर्ची वगैरे दिली जाते. मग आज जय सर तुम्ही काय खाणार आहात, फक्त फरमाईश करा. मग जय म्हणतो की नको काही नको. पण आता इथे शरू म्हणत असते की जय सर ना माझी आई तुमच्यासाठी स्पेशल काहीतरी बनवेल बघा बोलून, मग त्यानिमित्ताने आम्हाला सुद्धा खायला मिळेल असं सुभाष म्हणतात. मग इकडे जय जो आहे तो आता एवढा आग्रह करतायत म्हणून मग तो आता बोलत असतो की भजीपाव होऊन जाऊ द्या. भजीपाव म्हटल्याबरोबर तेजस्विनी म्हणते की काय चाललंय, आज सकाळी दडपे पोहे नाश्त्याला आणि आता भजीपाव, अरे काय करतोयस का, हे कॅलरीज किती जातात तुला कळतंय का. मग तो म्हणतो की 1 दिवसाला चालतं यार हे सगळं. मग तेव्हाच ना पटकन भजी करायला उमा आणि पम्मा तयार होत असतात. त्या म्हणतात की पटकन मी तयार करते. अगं पण शरू पाव कुठे आहेत. मग आता शरू म्हणते की ठीक आहे ना मी बाहेर जाऊन पटकन पाव घेऊन येते. मग तेव्हाच इकडे ती एकटी चाललेली असते. आजी म्हणत असते की एकटी जाऊ नकोस, थांब जयला सुद्धा सोबत घेऊन जा. आजीला आता शरू म्हणते की नको एवढी मोठी गाडी वगैरे घेऊन कुठं जायचं आहे, मी तर गल्ल्यांमधनं जाणार आहे, राहू दे. मग तरीसुद्धा ना आजीने फोर्स केला आहे म्हणून आता जय जो आहे तो बाहेर येतोच. जय जसा बाहेर येतो ना तसं शरू म्हणत असते की कशाला आलास. जय म्हणतो की मला आजीने पाठवलं म्हणून मी आलो, चल जायचं आहे ना पाव घ्यायला. मग आता कुठपर्यंत जायचं आहे. मग ती म्हणते की मी जाईन, त्याची काही गरज नाही, पण आजकाल माझ्याबरोबर राहून ना तू हे वडापाव भजीपाव खायला लागलायस, म्हणजे आधी सगळ्या या गोष्टी तू खात नव्हतास असंही मला माहिती आहे, पण आता अचानक कसं काय खायला लागलाय. तर तो म्हणत असतो की बघ कधीतरी ना जिभेचे चोचलेसुद्धा पुरवायचे असतात आणि तसेच मी पुरवतोय आणि मला खास काकूंच्या हातची भजीपाव आवडली होती त्यामुळेच मी सांगितले. मग आता दोघंही जण पाव आणण्यासाठी म्हणून बाहेर पडतात आणि दोघांच्याही आता या अशा टॉम अँड जेरीच्या भांडणाची खरंच मजा येत असते. तर तुम्हाला भाग कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय.